महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिनमा। मधल्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणाच्या चर्चेतून बाजूला फेकला गेलेला कोकण आणि त्यातही विशेषतः सिंधुदुर्ग जिल्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे। नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण विरुद्ध राणे कुटुंबीय असा संघर्ष कोकणात फाळून आलाय। या संघर्षाला राणे कुटुंबातील भाऊबंदकीची फोडणी मिळाल्यामुळे कोकणात खऱ्या अर्थानं शिमगा सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। कोकणातला हा संघर्ष कुठून सुरू झाला आणि भविष्यात तो कुठवर जाणार आहे, महाराष्ट्रातल्या महायुतीला त्याचा धक्का किती गंभीर स्वरूपाचा बसणार आहे, याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। नमस्कार, मी विजय चोरमारे, आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान। तर कोकणातली ही गोष्ट सुरू होते लोकसभा निवडणुकीपासून। रत्नागिरी मतदारसंघातून भाजपने नारायण राणे यांना उमेदवारी दिली आणि त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी रवींद्र चव्हाण यांच्यावर सोपवली। रवींद्र चव्हाण हे मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले सावंतवाडी तालुक्यातलं केसरी हे त्यांचं मूळ गाव, त्यामुळं सिंधुदुर्गावर त्यांचा विशेष जीव। म्हणजे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेले रवींद्र चव्हाण एका जिल्ह्यात म्हणजे सिंधुदुर्ग सारख्या छोट्या जिल्ह्यात 3-3 दिवस मुक्काम ठोकतात असं जे आमदार निलेश राणे म्हणतात, त्यावरून त्याची कल्पना यावी। तर लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं प्रत्येक जागेसाठी मोठा फंड उपलब्ध करून दिला होता। आता हे देशभरातलंच वास्तव आहे। प्रचंड इलेक्ट्रॉल बॉन्डच्या मार्फत भारतीय जनता पक्षाकडे पैसा आलेला आहे, त्यामुळे निवडणुकीसाठी खर्च करायला त्यांच्याकडे मोठा पैसा होता, अधिकृतपणे अनधिकृतपणे। तर आपल्याला आठवत असेल की रत्नागिरीच्या लोकसभा निवडणुकीत अखेरच्या आठवड्यापर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे विनायक राऊत यांचं पारडं जड होतं, तसं वारं होतं, तसं वातावरण होतं। पण अखेरच्या आठवड्यात तिथलं चित्र बदललं। भाजपच्या ताकदीपुढे विनायक राऊत टिकू शकले नाही। आता त्याचे आकडे वेगवेगळे सांगतात। कोण म्हणतं पक्षाकडनं 60 कोटी आले होते, कोण म्हणतं 50 कोटी आले होते। तर जे किती आले असतील ते पक्षाला माहीत। तर हे जे सगळं नियोजन होतं, ते सगळं नियोजन या संदर्भातलं आर्थिक गोष्टींच्या संदर्भातलं सगळं नियोजन हे रवींद्र चव्हाण यांच्या हातात दिलं होतं। म्हणजे जे वाटप करायचं त्या गाडीत त्या भागातले राणे समर्थक कार्यकर्ते असायचे, त्यांच्या सूचनेनुसारच वाटप व्हायचं। पण वाटपाचे सगळे अधिकार रवींद्र चव्हाण यांच्याकडे होते। याचा अर्थ काय, तर पक्षाकडून आलेला निधी राणेंच्या हातात भारतीय जनता पक्षानं दिला नाही, तिथून कुरबुरी सुरू झाल्या असं म्हणतात। रवींद्र चव्हाण यांनी पक्षाचा आदेश मानून राणेंसाठी मनापासून काम केलं। नारायण राणे निवडून आले, पण नंतर त्यांना मंत्रिमंडळात घेतलं नाही, ही सुद्धा वस्तुस्थिती आपण लक्षात घ्यायला हवी। तर नारायण राणे ज्या पक्षात जातात तिथं त्यांचे कार्यकर्ते आणि मूळचा पक्ष अशी काहीशी दुफळी असतेच। भाजपमध्ये तसंच सुरू झालं। त्यात भारतीय जनता पक्षाचे मोठे नेते असलेले आणि आता प्रदेशाध्यक्ष बनलेले रवींद्र चव्हाण हे मूळचे त्याच जिल्ह्यातले, त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात रवींद्र चव्हाण समर्थक आणि राणे समर्थक असे भाजपचे 2 गट तयार झाले। तर लोकसभा निवडणुकीच्या वेळी तेढ वाढली होती, पण नारायण राणे यांच्या दोन्ही मुलांना म्हणजे नितेश राणे आणि निलेश राणे या दोघांनाही विधानसभा निवडणूक लढवायची होती, त्यामुळं राणे कुटुंबियांनी सबुरीने घेतलं। नितेश राणे यांची कणकवलीतून 3री टर्म होती। त्याचवेळी एकदा लोकसभा निवडणुकीत जिंकून आलेल्या खासदारकी अनुभवलेल्या निलेश राणे यांनाही पुन्हा आपलं पुनर्वसन हवं होतं आणि त्यांना विधानसभेची उमेदवारी हवी होती। पण घराणेशाही विरुद्ध बोंब ठोकणाऱ्या भाजपसाठी ते अडचणीचं होतं, त्यामुळं निलेश राणे यांना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत पाठवून घराणेशाहीची तीव्रता कमी करण्यात आली। म्हणजे हे सगळं भारतीय जनता पक्षाचंच नियोजन। म्हणजे नारायण राणे यांचे एक पुत्र नितेश राणे भाजपमध्ये आहेत आणि दुसरे पुत्र निलेश राणे यांना शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटात पाठवून त्यांना तिथून उमेदवारी देण्यात आली। घराणेशाहीची तीव्रता कमी करण्यात आली। विधानसभा निवडणुकीत नितेश आणि निलेश दोन्ही राणे बंधू निवडून आले, एक भाजपकडून, एक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून। मात्र
सरकार स्थापनेनंतर शिंदे सेनेचे बुरे दिन सुरू झाले. एकनाथ शिंदे यांना अपेक्षित असलेलं मुख्यमंत्रीपद मिळालं नाही. उपमुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतरही त्यांची सतत उपेक्षा करण्यात आली. एकनाथ शिंदे यांचे रुसवे फुगवे, त्यांच्या दिल्ली वाऱ्या, यातून त्याचं दर्शन आज अखेरपर्यंत घडत आलंय. या सगळ्याचे पडसाद एकत्रितपणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात उमटले आहेत. म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी, चिपळूण, राजापूर, खेड या सगळ्या ठिकाणी महायुती आहे. तिथं भाजपनं कमी जागा घेऊन, अत्यंत कमी जागा घेऊन तडजोड केली. म्हणजे भाजपनं रत्नागिरी जिल्ह्यात कमीपणा घेऊन महायुती केली. शिंदे सेनेसाठी जागा सोडल्यात. मात्र सिंधुदुर्गमध्ये त्या पक्षाचं धोरण बदललेलं दिसतं. सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ले या नगरपरिषदा आणि कणकवली नगरपंचायत या सगळ्या ठिकाणी महायुतीचं फाटलंय. म्हणजे कणकवली नगरपंचायतच्या 17 जागा आहेत, तिथं वेगळाच प्रयोग झालाय. म्हणजे नितेश राणे आणि भाजप विरोधात सर्वपक्षीय विकास आघाडी, सर्वपक्षीय शहर विकास आघाडी. म्हणजे या शहर विकास आघाडीत ठाकरे आणि शिंदे या दोन्ही शिवसेनांच्या सगळ्या पक्षांचे कार्यकर्ते आहेत. सगळे लढणार शहर विकास आघाडीच्या नावाखाली, तेही नितेश राणे आणि भाजपच्या विरोधात. मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ल्यात सगळे पक्ष वेगवेगळे लढतायत. म्हणजे तिथं सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती नाही. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्र लढत नाहीत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती न होण्यासाठी रवींद्र चव्हाण जबाबदार असल्याचा आरोप निलेश राणे यांनी जाहीरपणे केला आहे. प्रचंड आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. पण किरकोळ गोष्ट कोकणासंदर्भातली किंवा राणे कुटुंबाच्या संदर्भातली किंवा नितेश किंवा निलेश राणे यांच्या संदर्भातली घडली तरी माध्यमांच्या समोर येऊन बोलणारे नारायण राणे अद्याप तरी या विषयावर गप्प आहेत. युतीचा धर्म पाळायला पाहिजे, महायुतीचा धर्म पाळायला पाहिजे, असं सुरुवातीला काहीतरी ते बोलले होते, तेवढंच. यात आणखी एक गंमत म्हणजे दीपक केसरकर हे शिंदे सेनेचे आघाडीचे प्रवक्ते होते. अगदी शिवसेनेतल्या फुटीपासून आपण त्यांना ओळखतो. परंतु सिंधुदुर्गात भारतीय जनता पक्षानं केलेल्या राजकारणाबद्दल केसरकरांनी अजून तरी तोंड उघडलेलं नाही. केसरकर धूर्त आहेत, त्यामुळं त्यांनी भविष्यातलं राजकारण ओळखलं असावं. नजीकच्या काळात त्यांची पावलं भाजपकडे वळली तर आश्चर्य वाटायला नको, असं कोकणातलेच लोक म्हणतात. आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीनं एकटे निलेश राणे भाजपला अंगावर घेत आहेत. थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना टार्गेट करतायत. त्यातूनच भाजपचे कार्यकर्ते विजय केनवडेकर यांच्या घरावरच्या धाडीचा प्रकार घडला. म्हणजे त्यांच्या घरात निलेश राणे थेट गेले. म्हणजे त्यांच्या केनवडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या अंगणापासूनच थेट व्हिडिओ शूटिंग करीत निलेश राणे गेले. ते थेट बेडरूम पर्यंत पोहोचले. तिथं पैशांची बॅग सापडली, त्यात म्हणे 25 लाख रुपये होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या घरात निवडणुकीच्या काळात 25 लाख रुपयांची कॅश सापडली. आणि निलेश राणे यांनी केलेला पुढचा आरोप गंभीर स्वरूपाचा होता, तो असा की रवींद्र चव्हाण यांनी हे पैसे त्यांच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. म्हणजे थेट हे पैसे निवडणुकीत वाटण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पोहोचवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्या संदर्भात त्यांनी पोलीस आणि निवडणूक आयोगाकडे सुद्धा तक्रार केलेली आहे. रवींद्र चव्हाण येऊन जातात तेव्हाच पैशाचा जोर कसा वाढतो असा प्रश्न निलेश राणे यांनी उपस्थित केलाय. पक्षाचे पदाधिकारी आणि जुने कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय विजय केनवडेकर यांच्या घरी आलेलो आहे. आम्हाला असं माहीत पडलं की या घरामध्ये काल सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब आले होते आणि मी जो सातत्याने सांगतोय की ते आल्यानंतर काय काय होतं तर त्याचं उदाहरण तुम्हाला मी आता देणार आहे. हे बंड्या सावंत, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जुने. इकडे बंड्या सावंत इकडे. हे बघा विजय केनवडेकर, हे विजय केनवडेकर. आणि तुम्हाला पैसे दाखवतो. तुमचं घर आहे, तुम्ही ते पैसे कुठे ठेवलेत ते दाखवा. हे काय तुम्हाला दाखवतो ना कुठे आहेत ते बघा. इकडे इकडे हे बघा इकडे. हे पैसे इकडे इकडे शूटिंग इकडे घ्या. हे पैसे आता ज्या घरात पैसे सापडले म्हणजे ज्या घरावर निलेश राणे यांनी धाड टाकली म्हणतात त्याच्याच घरी दुसऱ्या दिवशी नितेश राणे गेले. कारण नितेश राणे हे भाजपचे आहेत.
नितेश राणे म्हणाले की ते पैसे त्यांच्या व्यवसायाचे असू शकतात, म्हणजे थेट हे त्याचे व्यवसायाच्या स्वरूपातले पैसे असू शकतात असं सांगून त्यांनी आपल्या भावाचा निलेश राणे यांचा दावा खोडून काढलाय. हमाम में संग सब नंगे असल्याचं त्यांनी म्हटलंय आणि या प्रकरणाची निष्पक्ष चौकशीची सुद्धा मागणी केली. म्हणून उगाच भारतीय जनता पक्ष असं बोलून आमच्या पक्षाची बदनामी कोणी करू नये. मग प्रत्येकाचे कोणाचे क्रशर आहेत, कोणाचे व्यवसाय आहेत, कोणाचे हॉटेल आहेत. मग तेव्हा अगर त्यांनी व्यवसायासाठी अगर काही कॅश तिथे ठेवली तर आता त्याची चौकशी, सखोल चौकशी, निपक्ष चौकशी मी तुम्हाला सांगतो. कारण जो नियम आम्हाला लागतो तो नियम उद्या सगळ्यांना लागणार. हे वाक्य सगळ्यांनी नोंद करून ठेवावं. हमाम में सब नंगे होते. यावेळी मात्र नितेश राणे यांनी निलेश राणे यांच्यावर थेट टीका करणं टाळलेलं आहे. मात्र जिथे निलेश राणे गेले तिथेच नितेश राणे यांना पाठवण्याची खेळी भाजपकडून खेळण्यात आली, हे इथं लक्षात घ्यायला हवं. म्हणजे एकूण चित्र पाहिल्यानंतर कोकणातला राजकीय संघर्ष गंभीर वळणावर पोहोचल्याचं दिसून येतं. म्हणजे इतक्या गंभीर वळणावर की सिंधुदुर्ग सारखा छोटा जिल्हा, तिथल्या राजकारणाचे धक्के राज्याच्या राजकारणाला बसू लागल्याचे संकेत मिळायला लागले. म्हणजे हा संघर्ष एकीकडे रवींद्र चव्हाण विरुद्ध राणे कुटुंबे यांच्यातला आहेच, शिवाय नारायण राणे यांच्या कुटुंबातली भाऊबंदकीही या निमित्तानं चव्हाट्यावर आली आहे. किंबहुना भारतीय जनता पक्षानं ती चव्हाट्यावर येईल याची नीट व्यवस्था केलेली आहे. नितेश राणे गेल्या काही काळात जोमात आहेत. म्हणजे हिंदुत्वाची अतिरेकी भूमिका घेऊन धार्मिक विद्वेष पसरवण्याचं काम ते करतायत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना प्रोत्साहन देत आहेत आणि आपल्या प्रगतीचा हात राजमार्ग असल्याचं त्यांना वाटत आहे. नारायण राणे यांना त्यांचा हा मार्ग कितपत पसंत आहे माहीत नाही, पण आतापर्यंत नारायण राणे यांनी त्यांना कधी सबुरीचा सल्ला दिलेला नाही किंवा त्यांच्या विरोधातही बोललेले नाही. पण नारायण राणे यांची अवस्था भाजपनं काय करून टाकलेली आहे याचं भान अद्याप नितेश राणे यांना दिसत नाही. म्हणजे ज्यावेळी उद्धव ठाकरे डोईजड होते तेव्हा उद्धव ठाकरेंच्या विरोधात शस्त्रासारखं भारतीय जनता पक्षानं नारायण राणे यांना वापरलं, आता नितेश राणे यांना वापरलं जाते. या सगळ्या गदारोळात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं एक विधान आजच चर्चेत आलेलं आहे. म्हणजे जळगाव दौऱ्यावर असलेल्या रवींद्र चव्हाण यांना निलेश राणे यांनी केलेल्या आरोपांच्या बाबत प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला. त्यावर बोलताना मला 2 डिसेंबरपर्यंत युती टिकवायची आहे, त्यामुळं मी यावर काही बोलणार नाही, मी नंतर यावर भाष्य करेन असं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय. एक मिनिट थांबा जरा, 1 मिनिट. हो साहेब. 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे. मी नंतर उत्तर देईन. खोटा आहे का? त्यामुळं 2 डिसेंबर नंतर भाजपकडून महायुतीची बोट सिंधुदुर्गच्या समुद्रात बुडवली जाणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. शिवसेनेच्या सर्वोच्च न्यायालयातील जानेवारीत होणाऱ्या सुनावणीशी त्याचा संदर्भ आहे का असाही प्रश्न उपस्थित केला जातोय. बघूया काय होतंय. सिंधुदुर्गातलं हे राजकारण आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातलं राजकारण कुठल्या वळणावर जाते. धन्यवाद.